हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवराय पिंपळ नगरीतील जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा देश आहे।
आरक्षण आणि या आरक्षणाशी जोडलेला मराठा समाजाच्या लेकराचा न्याय, मराठ्यांचे लेकरही मोठे झाले पाहिजेत, त्यांनाही अधिकारी बनता आला पाहिजे, त्यांनाही उच्च शिक्षण घेता आलं पाहिजे. म्हणून महाराष्ट्रातल्या घराघरातल्या करोडो मराठ्यांनी हा आरक्षणाचा लढा उभा केला. ही लढाई सामान्य मराठ्यांनी हातात घेतली आणि या आंदोलनाचं रूपांतर कधी जन चळवळीत झालं कोणालाच कळलं नाही. ही इतकी भयानक आणि इतकी मोठी जनचळवळ उभा राहिली की मोठमोठ्या शक्त्या सुद्धा याला खेटून जमल्या, पण मराठ्यांची एकजूट कुणीच फोडू शकला. शेवटी पूर्वीपासून म्हणलं जातं, पूर्वीपासूनचे शब्द आहेत, मराठा एक येत नाही, जर आला तर तो पुन्हा फुटत नाही. आणि त्याची प्रचिती पूर्व्या देशाला आली. मराठा एकजूट झाला आणि पुन्हा फुटला तर नाहीच, पण 75 वर्षापासून मराठ्यांना जे आरक्षण दिलं जात नव्हतं त्या फटक्यात ते ओबीसीतलं आरक्षण मराठ्यांनी मिळवलं. मराठ्यांना 2 प्रकारचं नाव ठेवलं जायचं. हा मराठा कधी एक येत नाही आणि आला तर मराठी खेकड्यासारखे येते, एकमेकाचे पाय ओढते, असले अपमानजनक शब्द मराठ्यांसाठी वापरले जायचे. मराठ्यांनी एका दणक्यात 2 कामं केले. मराठ्यांचं आरक्षण कुठं हेही मराठ्यांनी शोधलं. ओबीसीत मराठ्यांना येऊ द्यायचं नाही. ज्यांनी ज्यांनी षडयंत्र करून देव पाण्यात ठेवले होते त्यांचं सुद्धा थोबाड झोडण्याचं काम मराठ्यांनी केलं. मराठ्यांनी एका फटक्यात 2 कामं केली. करोडोच्या संख्येनं मराठा एक आला आणि मराठ्यांनी ओबीसीतलं आरक्षण सुद्धा मिळवलं आणि सगळ्याचीच बोलती बंद झाली. मायबाप मराठ्यांना हे काळानुसार करणं गरजेचं होतं. स्वतःचे मतभेद बाजूला ठेवून समाजाच्या हितासाठी आपल्याला हे पाऊल उचलणं आवश्यक होतं. कधी काळी तरी संकटाला आपल्याला सामोरं जावंच लागणार होतं. याची जाणीव प्रत्येकाला होती, परंतु स्वस्वार्थासाठी एकत्र न येणं किंवा काहींनी न येऊन देणं असे षडयंत्र त्यांनी रचले आणि त्यात यशस्वी सुद्धा झाले होते. परंतु कधी काळी तरी मागं वळून जातीकडे बघावं लागतं. जात टिकली तर आपण टिकू, जात जर टिकले नाही तर आपल्याला कोणीच टिकू देणार नाही. मराठ्यांच्या लक्षात आल्याच्या नंतर महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात करोडोच्या संख्येनं मराठा समाज एकत्र झाला. एवढ्या मोठ्या बलाढ्य सरकारला खेचण्याची ताकद सुद्धा मराठ्यांनी ठेवली. आणि मराठ्यांनी स्वतःच्या मुलाला न्याय मिळवून दिलाय. आतापर्यंत मराठ्यांना 57 लाख नोंदी मिळाल्या. तो आकडा 63 लाख झाला असं कळतंय. आणि ज्याच्या नोंदी मिळाल्या त्याच्या परिवारानुसार आतापर्यंत 1 ते 1.25 करोड मराठ्यांनी आरक्षण घेतलं. आता प्रश्न राहिला, ज्या मराठ्यांच्या नोंदी मिळाल्या नाही त्यांचा प्रश्न शिल्लक राहिला. सरकारचं आणि आपलं ज्यावेळेस बैठकीत ठरलं त्यावेळेस मराठ्यांचं हित डोळ्यासमोर ठेवूनच बैठकामध्ये निर्णय घेण्यात आले. ज्या मराठ्यांची नोंद मिळाली त्याच नोंदीच्या आधारावर जरी मराठ्यांची नोंद सापडली नसली तरी त्याच नोंदीच्या आधारावर मराठा समाजाला किंवा मराठा समाजाच्या सगळ्या सोयऱ्यांना त्याच नोंदीच्या आधारावर प्रमाणपत्र वाटप करायचेच.
त्यानुसार सरकारनं अधिसूचना सुद्धा काढली. ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्यांना सगळ्या सोयऱ्यांना ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्याच्या आधारावर देण्यात यावं म्हणून सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना काढली. आता राहिली अंमलबजावणी. ते अंमलबजावणी करणार होते, परंतु त्यांचा काय अंधारा ठरला माहित नाही. सगळ्यांना आशा होत्या 20 तारखेला जे 1 दिवसाचं अधिवेशन विशेष अधिवेशन बोलवलंय त्या दिवशी सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करतील म्हणून. परंतु त्यांनी डाव फिरवला. मराठे यावर आवाज उठवतात का? मराठ्यांना आपण दिलेलं आरक्षण लक्षात येत आहे का? हे बघण्याचा त्यांचा उद्देश असावा. त्यांनी सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी न देता 10% मराठ्यांना आरक्षण देण्याचं ठरवलं, जे मराठ्यांची मागणीच नाही. महाराष्ट्रातल्या मराठ्यांची मागणी ओबीसीतून आरक्षण हेच द्यायचं, परंतु त्यांनी एक डाव टाकला. 10% आरक्षणाला मंजुरी दिली. आता ते 10% आरक्षण टिकणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे. पण आपण जर मागलाय पाठीमागचा इतिहास बघितला तर 2018ला मराठ्यांना 12-13% आरक्षण दिलं होतं. ते आरक्षण 50%च्या वर गेल्या म्हणून टिकलं नाही. मग जर ते आरक्षण 50%च्या वर गेल्यामुळे टिकत नाही तर हे सुद्धा टिकणार नाही. त्यांनी सांगितलं हे टिकतंय. आपलं त्यांना चॅलेंज आहे. या पिंपळनेर नगरीत मुख्यमंत्र्याला पण आणि उपमुख्यमंत्र्याला हे जर आरक्षण टिकणार आहे तर विधानसभेच्या पटलावरती तुम्ही सांगितलंय मराठा समाज 10% मागासिद्ध झालाय. जी जात किंवा जो समूह मागासिद्ध होतो ती जात किंवा तो समूह मागासिद्ध झाल्याच्या नंतर ओबीसी आरक्षणात घालावा लागतो. मग मराठे जर 10% मागासिद्ध झाले तर मराठ्यांना 50%च्या वर वेगळा प्रवर्ग करून हे 10% देण्याचं कारण काय? याचं उत्तर त्यांच्याकडे नाहीये. ओबीसी आरक्षणात मराठ्यांना घाला, मराठ्यांचा समावेश ओबीसी आरक्षणात करा. त्यांनी ते न करता 50%च्या वरती वेगळा प्रवर्ग केला. मायबापावरती 10% आरक्षण टिकू शकत नाही. इंदिरा साहनीचं जजमेंट सांगतं 50%च्या वर गेल्याच्या नंतर आरक्षण. 2018ला जे आरक्षण दिलं होतं 13%, त्यावेळेस ओबीसीच्या सगळ्या सवलती लागू होत्या. कारण जी जात मागासिद्ध होईल त्या जातीला ओबीसीच्या सगळ्या सवलती द्याव्या लागतात. या 10%त ओबीसीच्या सगळ्या सवलती नाहीत. या 10%त इंजिनिअरिंग नाही, मेडिकल पण नाही, एमबीबीएस नाही, सरळ सेवा भरती नाही. आणि मग हे दिलं काय? पहिलीच ऍडमिशन घ्या दिलं काय? हे दिलं कशाला? ज्या आरक्षणात माझ्या त्यांच्या पोरांचं हित नाही, ज्या आरक्षणामुळे माझ्या मराठ्यांचे पोरं मोठे होणार नाही, ते आरक्षणच आम्हाला नको. आणि तसं पाहिलं तर हे आरक्षण आपण मागितलेलंच नाही. हे मागितलं होतं दोघा तिघांनी आणि त्यांना 200-250 जणांना लागतं. आम्हाला करोडो मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण लागतं, ते जाणून घ्यायला. गृहमंत्री साहेब म्हणते देवेंद्र फडणवीस साहेब, फडणवीस साहेब 9 वाजले का इकडे काय संख्या कमी व्हायला. मला तर वाटतं हे आरक्षण त्याच्यावरच काम करायला लागतं का? काय सापडून आणायचे यांच्या मागत लागायचं.
गृहमंत्री फडणवीस साहेबांनी सांगितलं आधी जे 10% आरक्षण दिलं ते मराठ्यांना मान्य, मराठी खुश आहेत. म्हणलं आम्ही नाही तो. कोण मराठी खुश आहेत मला जरा सांगता का? पुढे माणसंच नाही त्यांचं सांगायला. त्यांच्याकडे 2-4 आमदार भेटत येत आमची भोवती. ते खुश आहेत तिकीट मिळायसाठी. आम्ही नाही ना. या पिंपळनेरल्या सगळ्या बांधवांना प्रामाणिकपणाने विचारतो, आपली मागणी ओबीसी आरक्षणात आणि ते आरक्षण आपल्या लेकराला राज्यात आणि केंद्रात मोठं करणार, राज्यात आणि केंद्रात आपले लेकर अधिकारी बनणार. हे आरक्षण फक्त राज्यापुरतं आहे. ती 10% ती टिकते का नाही याचा धाक आहे. मला मोकळ्या मनानं सगळ्यांनी एक जीवानं सांगा, तुम्हाला ते 10% आरक्षण मान्य आहे? मग देवेंद्र फडणवीस साहेब दिसत नाही का याला मान्य नाही म्हणून? ते म्हणजे मराठा समाज आमच्या मागे कुठे बोलल्यावर तर राग येतो. बोलल्यावर तर तीळ पापडच होतो. असा लोड मध्ये आलता काय करावं सुचना. फुल केशामध्ये लाल घालता गडी. मला पैसे लाल पांढरा होऊन काही खूप लाल वगैरे का काळा. मी सोडित नसतो माझ्या कचाट्यात आल्या. कारण मी वाटा गेलो 6 महिने प्रामाणिकपणानं सांगा, देवेंद्र फडणवीस साहेबांचं 6 महिन्यात मी एकदा नाव नाही घेतलं. मग तुम्ही जर 6 महिने झालं माझ्या मायबाप करोडो मराठाला येड्यात काढता, तुम्हाला कसं काय सुट्टी देईन मी? आणि मी असं काय म्हणलो, पोटात 17 दिवस काय नव्हतं, त्यावेळेस चिडचिड होती. अनावधानानं जर चुकीला गेलं असं, एवढं काय वाईट बोललो? तुम्ही जर 6 महिन्यात माझ्या समाजाला फसवलं नसतं तर मी बोललो नसतो. माझ्या समाजाला सुद्धा किंमत आहे राज्यात. आमच्या समाजाची सुद्धा प्रतिष्ठा आहे. एवढ्या मोठ्या संख्येनं मराठा समाज असून तुम्ही जर त्याला येण्यात काढणार असाल तर माझी तर पायाच्या आगमस्तकात गेलीच असेल ना. माझ्या समाजाला कोणी यावं आणि वेळात काढावं हे आम्ही किती दिवस आता सहन करणार आहे? आणि एवढं काही विषय बोललो नव्हतो. आणि जर तुम्हाला बोलल्याला एवढं लागलंच, तुम्हाला जर वाटलं आई बहिणीवरून शिवीत दिले, तर त्या माता माऊलीबद्दल मी माघार सुद्धा शब्दाची घेतली. पण जर तुम्हाला माता माऊलींची एवढीच कदर आहे तर अंतरवालीतल्या माता मावल्या ह्या माता मावल्या नव्हत्या का? त्या बहिणीने तुमचं काय केलं होतं? ती तर त्या समाजाच्या मंडपात मराठा आरक्षणासाठी बसली होती. जसे तुमची आई तुम्हाला वाटली तशी या राज्यातली आई तुम्हाला का वाटली नाही? त्या आईच्या डोक्याच्या इतक्या चिंदड्या झाल्या की तो रक्त सुद्धा 2 दिवस थांबत नव्हतं. बंदुकीच्या दस्त्यानं तुम्ही तिचे डोकं फोडलं. त्यावेळेस तुम्हाला आई दिसली नाही का? त्या आई बहिणीच्या मुठीवर तुम्ही पाय दिला आणि त्यांच्या छातीत आणि पोटात गोळ्या घातल्या. त्यावेळेस तुम्हाला ती आई नाही वाटली का? 9 वर्षाची मुलगी, तिला रस्त्याला चालता येत नाही, तिच्या पायात तुम्ही गोळ्या घातल्या. त्या लेकराच्या पायातली गोळी काढली त्यावेळेस 1.5 लिटर तिच्या पायातून पाणी निघालं. त्यावेळेस तुम्हाला तिच्या आई बहीण दिसली नाही का? ज्या मराठ्यांच्या पोराच्या पाठीत आणि छातीत गोळ्या लागल्यात आणि ज्या पोरांच्या पोटात गोळ्यात, त्या पोरांच्या पोटातल्या गोळ्या सुद्धा आणखी निघाल्या नाहीत. मुंबईच्या लीलावती हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं तरी त्या पोरांच्या आणखी पोटात 13 गोळ्या. त्या पोरांनी जगायचं कसं? जी आमची आई रोज शेतात जात होती, तिच्या गुडघ्यात गोळ्या लागल्या तर तिला बाजावरून आत्ताही उठता येत नाही.
ही तुझी आई बहीण तुला वाटली नाही का? तुमच्यावरती जर बोललं तर तुमची आई बहीण आणि आमच्या आई बहिणीचे मुटके मोडायची, ही तुमची आई बहीण होत नाही का? तुम्ही कोणते राज्य चालवता आणि कोणती भाषा आम्हाला शिकवता? मी माझ्या समाजातून प्रामाणिक राहणार आहे. तुम्हाला काय करायचं तर करा, आरक्षण घेतल्याशिवाय तुम्हाला सुट्टी देणार नाही. वारे राज्य करते, या राज्याचा पालक होतो तुम्ही स्वीकारायचं. जनतेची मायबाप म्हणून जबाबदारी तुमच्यावर. आणि ज्या माता माऊल्यांना मार लागला ती माता माऊली तुमची नाही, तुमच्या घरातलीच फक्त तुमची. आणि राज्यातल्या माता माऊलीच्या डोक्याच्या चितळ्या झाल्या तरी ती तुमची नाही. ही राज्याला तुम्ही वागणूक देणार आणि संविधानाच्या पदावर तुम्ही बसणार आणि नियमाचे गरीमावा पाडण्याचं काम तुम्ही आम्हाला शिकवणार. त्या मंडपामध्ये एक माता माऊली बसली होती, 4 महिन्याचं लेकरू मांडीवर घेऊन. एकाएकी प्राणघातक हल्ला झाला आणि त्या आईला उठता सुद्धा आलं नाही. उठायच्या अगोदर इतका मार तिच्या डोक्यात पडला की ते लेकरू झाकावं की इथून पळावं तिला कळत नव्हतं. तोपर्यंत पूर्ण डोकं फुटून गेलं होतं. त्या आईच्या रक्ताने 4 महिन्याचं लेकरू पूर्ण रक्ताने माखलं होतं. त्यांच्या डोक्याने 34 टाके पडले. आणखी ते टाके वाढत नाही. त्याच्यात तुम्हाला तुमची आई बहीण दिसली नाही का? त्यावेळेस तर गृहमंत्र्यांनी जाहीर सांगितलं होतं, माझ्याच पोलिसांना मारलंय. तू या राज्याचं पालकत्व स्वीकारायचं, या जनतेनं तुम्हाला मतदान करायचं, तुम्हाला मंत्रिपदावर बसवायचं. त्या राजवाडीवर तुम्हाला या मराठ्यांनी बसवायचं. मग ही माता माऊली तुमची असता नाही, तिच्याकडून न बोलता तुम्ही म्हणायचं माझ्याच पोलिसांना मारलंय. तुमचे पोलीस की जनता याचा सुद्धा तुम्हाला जर फरक कळणार नसला तर तुमचे सुद्धा टांगे आता आम्हाला पलटी करावीच लागणार. तुम्ही 10% आमच्यावर लागायचं आणि आम्ही नाही घेतलं की आमच्या विरोधात षडयंत्र रचायचं. ही तुमची सत्तेचे गैरवापर करण्याची पद्धत. याच मराठ्यांनी तुम्हाला तिथं बसवलंय आणि त्यांच्याच पोराच्या विरोधात तुम्ही उठला. तुम्ही 70-75 वर्षात आम्हाला काही तर दिलंच नाही आणि आमचं लढून मिळवायला लागलो त्यातही तुम्ही देत नाही. राग तर इतका आला, मी थोडं काय बोललो तर लगेच यासाठी नेमली. आमच्या बहिणीला मारलं त्यावेळेस नेमायची ना, मग त्यावेळेस नाही जमलं, आता नेमली. आणि मायबाप मराठ्यांना असं काय वाईट बोललो मी माझ्या मराठा समाजाला न्याय मागला. ते मागत असताना जर तुम्ही बोलू नको म्हणणार असाल तर मी रोज बोलणार आहे, तुला काय करायचं तर कर. आता नेमली असं एका रात्री नेमली बी अशी. अगोदर बोललो मी जरूर असं ते म्हणतात, माझ्याला कळणार बोललो तुम्ही. नेमली एका रात्रीत ठरलं म्हणले यासाठी मंजुरी द्यायची. विधानसभा अध्यक्ष तट झाले लगे, त्यांनी 10 मिनिटात मंजुरी दिली. लगेच गृहमंत्री ताडकून उठले. त्यांना सहजासहजी उठता येत नाही पण त्या दिवशी तटकून उठले.
उठले म्हणले हिची ताबडतोब अंमलबजावणी केली जाईल. अरे पठ्या, यासाठी पोलीस चौकशा ह्या खुना केल्या असतात. मी काय 1,500 खुनं केलेत का म्हणून चौकशी करायची? कुठं हजारो कोटीचा घोटाळा केला मग नेमाव. हजारो कोटी घोटाळा करणार हे तुमच्या आजूबाजूला सुगंधी अगरबत्त्या असल्यासारखे ही गती आणि चौकशी मग करता. माझ्याजवळ काय चौकशीला? माझ्या घरावर 13 कुत्रीत सिमेंटाची ते काढून घेऊन का तुझ्या घरावर टाकी तू आणि मी पुढे घेतोय चौकशीला. माझ्या बापा मराठ्यांसाठी मी मरायला तयार आहे, पण आरक्षण घातल्याशिवाय याला सोडितच नाही. यांच्यात किती दम आहे मला बघायचा होणीचा. मी त्याला सांगितलं होतं माझ्या नादी लागू नका, तुम्ही गलत जागेवर हात घातला. तुम्हाला वाटलं असेल मी कुणाला बेडी लागते माझ्या पक्षात येत आहे. मी पक्षात मोडून टाकत असतो का आपण तिकडे येत नसतो. पक्ष जळून दे तिकडं, इथं म्हणजे जात मोठी करायचं पडलंय आम्हाला. त्याला वाटलं भिवून बघावं म्हणून त्यांनी यासाठीच नेमली. आता मी त्या दिवशी होतो दवाखान्यात संभाजीनगरला, सलाईन लावलं होतं, मला ऑफिसर सुटलेलं होतं. त्याच्यावर 2 दिवसांनी ती यासाठी नेमली आणि मला 4 दिवस झाल्यावर कळलं ती चौकशी देणार आहे. म्हणलं आता चौकशी देणार म्हणलं आपण दवाखान्यात म्हणलं ती येऊ शकत नाही आपल्याकडे. कारण समजा आपल्या मी मागच्या गावात उदाहरण दिलं बघा, समजा आपल्या पिंपळनेरमध्ये एखादे भांडणं झाले आणि जर केस एकमेकावर केली तर पोलिस नाही आले ते, आणि त्याला जर नाही झाले आणि केस केली त्याला माहिती आता आपल्याला अटक होणार. ते लगेच कारण करतं मग पोट दुखायला लागलं म्हणतो मग दवाखान्यात नाही, त्याचा बीपी वाढवतो लगेच दवाखान्यात. त्याला मग दवाखान्यात नाही अटक नाही करता येत. मग मी जर यांना भेट असतो तर मी आधीच कुठं होतो दवाखान्यात. इकडे आता सलाईन होती, डायरेक्ट डॉक्टरला म्हणलं असतं इकडे आलं जातात कोचे आणि कोमात गेलो म्हणून सांगू, नाही तर मागच्या दाराकडून पळून गेलं असतं. मला माहीत झालं की माझ्या चौकशीला येणार आहे. मी डॉक्टरला सांगितलं उद्या सकाळी मी 10 वाजता सुट्टी करणार आहे, मी नीट झालं म्हणून सांग. मला अंतरवालीत जायचं, कारण ते अंतरवालीत येणार आहे माझ्याकडे. काय ते सापडायला लावायची इकडे तिकडे तिकडे पुढे घेऊन बसू. 2 दिवस झालं वाट बघितली यायला का ती पोकड हिंडे ती गुन्हा मी. मग मी केला दौरा सुरू, मला केव्हा फोन कर लगेच तो आहे पुढे हजर. मला बघायचं ती चौकशी कशी असते. मला एक तर बरेच दिवस यासाठी म्हणजेच काय कळलं नाही हे कसं काय लकडं असते, पण ती चौकशी करीत असते. मला येऊ देईन काय नाही, माया माग कोणीच नाही, माया माग हे समाज. ते म्हणजे हे राजकारणी आहे ते राजकारणी. याच्या आधी म्हणत होते एकनाथ शिंदे साहेब माया माग, नंतर म्हणले देवेंद्र फडणवीस. त्यांना दोघं सापडले नाही, म्हणले अजित पवार. ते नाही सापडलं, नाही म्हणले उद्धव ठाकरे साहेब, नाही म्हणले ती बी नाही दिसत, म्हणले शरद पवार. ते दिलं सोडून म्हणले बच्चू कडूची, सगळ्यात दिले सोडून म्हणले प्रकाश आंबेडकर साहेब, मग म्हणले राजू शेट्टी. मग आता सगळे सापडून आला म्हणलं राज ठाकरे साहेब. सगळे संपले पक्ष, त्यांना मिळत लागा ना मागा कोणी. आणि आता यासाठी नेमली हे यासाठी नुसती नियमा तुम्ही माझ्याकडे तिला येऊ द्या, अर्धे मंत्रीच बुद्ध देत तुमचे त्याचं. फोन केलेलं मला सगळ्यात जास्त हे बाकीच्या पेक्षा आमक करा तमक करा. मला जाय तिकडे मी नाही करीत की मी बी माझ्याकडे वेळ पडेल मी खपाखप टाकून देत असतो सगळ्या. सगळा कार्यक्रम वाजवून टाकेन यांचा. मी काय शहाण आहे का? माझ्या जातीत वाटोळा करायला गेलं मी तुमचं वाटोळा करीत असतो. मला म्हणले मुख्यमंत्री साहेब तर म्हणले लिमिट तोडलं की मी करेक्ट कार्यक्रम करीत असतो. मला म्हणजे 6 महिने द्यायचा वेळ आम्ही तुम्हाला, तुमच्या शब्दाचा मान राखायचा माझ्या मराठीने, आणि तुम्ही महाच कार्यक्रम करणार करेक्ट. मग मी बी परदेश सांगून टाकलं
म्हणलं आपलं काय ढिल्लं सोडायचं, कारण आपला कोणीच मित्र नाही या जगात. आपलं दैवत फक्त एवढा समाज आहे, याचं काय तुम्ही बाकी त्याला मोठीच नाही. त्यांना मी काल सांगून टाकलं परवा, तुम्ही जर लिमिट तोडल्यावर करेक्ट कार्यक्रम करीत असाल तर तुम्ही सुद्धा मर्यादा सोडल्यावर मराठी सुद्धा करेक्ट कार्यक्रम करीत असते. अहो शिंदे साहेब, तुम्हाला एवढं तरी समजायला पाहिजे होतं. प्रत्येक भाषणात आम्ही सांगतोय शिंदे साहेब देऊ शकते मराठा आरक्षण, आणि मराठ्यांना सुद्धा वाटत होतं की हा माणूस मराठ्यांना आरक्षण देऊ शकतो. हाताने मराठ्यातली चव तुमची घालून घेतली तुम्ही, त्याचं ऐकून मराठ्यात तुम्हाला मान सन्मान होता, तो मान सन्मान सुद्धा तुम्ही घालून बसला. लिमिट तोडल्यावर मी करेक्ट कार्यक्रम करीतो म्हणल्यापासून मराठी सगळे तुमच्या विरोधात गेले. तुम्हाला बोलताना तुमच्या पदाचं आणि जबाबदारीचं तरी भान असायला पाहिजे होतं. तुमच्या एका एका शब्दावरती मराठ्यांनी वेळ दिलेला आहे. तुम्हाला तुमचा केलेला मान सन्मान तुम्ही विसरून गेलात आणि मराठ्यांची नाराजीची लाट अंगावर घेतली. आम्हाला आमच्या लेकरांपेक्षा मोठं कोणी नाही, तुम्हाला काय करायचं ते करा, आम्ही नाही हटत आता. मग त्यांनी आता दुसरा डाव चालू केला. मला काय म्हणले ते माहितीये का? तुम्हाला टाइम आहे का, बोलू का? कवर मी मग हवे ना कार्यक्रम इकडे. त्यांनी दुसरा डाव टाकला. त्यांची एक बैठक झाली आणि त्या बैठकीत असं ठरलं, 2018ला आपण आरक्षण दिलं होतं त्यावेळेस मराठ्यांनी राज्यात गुलाल उतरला होता आणि आपले 106 आमदार निवडून आले होते. माझा मायबाप मराठा समाज भोळा आहे. आरक्षण दिलं त्यांना वाटलं चांगलं झालं आपल्या लेकरांचं. एक जीवानी त्यांच्यातच फेकीत होती ती मोठी त्यांच्या परेशान झाले. जर यांनी 10% आरक्षण देताना सगळ्या सोयऱ्यात जर अंमलबजावणी केली असती ना, मराठ्यांनी इतका बैलाचा गुलाल टाकला असता त्यांच्या अंगावर की दगडाने घासून काढला असता, निघाला नसता, इतका टाकला असता. ते मराठ्याला आरक्षणच नाही पाहिजे, ते दिलं कशाला मराठी गुलाल टाकते. मग त्यांनी एक डाव टाकला. ते म्हणले आता याच्यावर दबाव आणा, मायावर 10% स्वीकारायला लावा. आता ते आरक्षण टिकणार नाही, ती मागणी बी आमची नाही आणि मी कसं काय हा म्हणणार? मी म्हणू शकत नाही. आम्हाला पाहिजे तर ओबीसीतूनच पाहिजे. त्याच्यात राज्यापासून केंद्रात आमच्या मराठ्यांचे पोर अधिकारी होणार, तेच पाहिजे आम्हाला, दुसरं नाही पाहिजे. ते आमच्या हक्काचं आहे. मग त्यांची बैठक ठरली आणि त्यांनी सांगितलं एक तर 10% स्वीकारायला लावा, नाही त्याला मध्ये टाकून द्या, पोलिस मी बघतो. आणि ही वार्ता मला कळाली. म्हणलं मग कशाला ताण घ्यायचा, मध्ये टाकणारच हे, कारण याने बरेच जण टाकलेले यांनी माग. ते पक्षातले भीतीच तवा मध्ये टाकेल. मला खपकून त्यांच्या पक्षात जाते पलीकडे. 5 वर्षात सगळ्याची सत्ता आणली, बारी बारी आणली की नाही? कारण मतदान हो काय हो म्हणता रे, असं 75 वर्षात कवा झालंय का? सगळ्या पक्षाची 5 वर्षाची आज सत्ता आली. अरे सगळे आले ना 2.5 वर्ष, 3-2.5 वर्ष हे, आणि आपण नुसतं थोबाळाकडे बघत होतो. त्यांच्या यांचे विचार पटत नाही तरी एका रात्रीत एकत्र आले आणि आपली नुसती बाजरी पाहिल्या खाल्ली तर 2 पिढ्या झाले एकमेकाला बोलावणार. आपण दिवसभर बाण ठोकरी तो, दिवसभर गावात हिंड तू, मग ते सरकारा खोरपत घेऊन जातो राहणार आणि बाण ठोकरी तू. काय ठोकरी तुले का मग धामाचे घेण्या देण्याचे दुश्मनी लावून ठेवल्या. 2-2 पिढ्या लोक झाले बोलावणार आपली एकामेकाला. काय बघ जर तुमच्या बांधात द्या 2-2 फुटं सोडून रात्री ती एक आले ती जेलला जाऊ नये म्हणून, कारण ते छगन भुजबळ जेलातून जाऊन आलाय माघारी. ती भ्रष्टाचार करणाऱ्याला सगळ्याला सांगत होई मध्ये नको रे जाऊ बाबा, बेकार आहे मध्ये भाकरत नाही खा. यांच्या लागले बाकीच्याचे इंडिकेटर. मग त्याला वाटतं हे मध्ये जाऊन आलंय, मध्ये काय मिळत आहे माहिती आहे म्हणलं तेव्हा नुसते कांदेच खावा लागत मध्ये. मग चला आपल्या त्यांच्या पक्षात पण नको ते मध्ये टाकू.
तो सगळ्याला सांगतोय, कोणाचा नंबर आज जायचा दिसला खावत जाऊन काना सांगतो, जाय त्या पक्षात पण मध्ये नको जाऊ, मध्ये कळत नाही खायला माहिले आडबड झाले. मग तर पैसे कमी गेले सगळे आणि आज कांदे देत नव्हत नीट खायला. लय लापट गडी येते हो एवढ्याच. आता गप्पे गार झोपला 2-4 दिवस जस काय बर्फात नेऊन टाकलाय दिसाना सुद्धा. त्याला वाटलं असं बरं झालं माझ्या तिकडे गेला, आता चाललंय त्यांचं लफडं तिकडं हो द्यायचं आता. पण तू का मध्ये बोलला का त्याकडे बोलणारच आहे, तुला सुट्टीच नाही. आता सध्या तेव्हा माझ्या बघ होते बाजूनी, यांनी आपल्याला काहीच दिलं नाही आणि यांच्या वाचन आपला काही गुतत बी नाही. माय बापा होतो मला सांगतो, कोणी काय आपला 10 रुपयाचं तेल मीठ आणून देत नाही. स्वतःच्या लेकरासाठी लढायचं शिका, यांच्यासाठी बस झाला. यांनी डावराच लावायला मध्ये टाकून द्यायचं मला. मीच सांगून टाकलं, कारण मान्य न्यायालयाने काय सांगितलं, 24 तारखेला जे राज्यात रास्ता रोको होणार आहे ते फक्त शांततेत करा. न्यायालयाचा मान ठेवून महाराष्ट्रभर शांततेत रास्ता रोको झाले, तरी दुसऱ्या दिवशी गृहमंत्र्यांनी का गुन्हे दाखल करायला लावले. दुसरी गोष्ट, या आंदोलनाबाबत जे सुरू होतं आमरण उपोषण आंदोलनातलं, त्या विरोधात याचिका दाखल झाली होती, ते करण्यात येऊ नये म्हणून. न्यायालयाने 13 मार्च तारीख ठेवली होती. ती तारीख गृहमंत्र्यांनी ॲडव्होकेट जनरल सराफ साहेबांना उभा करून 22 फेब्रुवारी. आपलं आंदोलन कधी? 24 फेब्रुवारीला. तारीख कधीची होती? 13 मार्च. अलीकडे कधी घेतली? 22 फेब्रुवारीला. म्हणजे आपल्या आंदोलनाच्या अगोदर 2 दिवस अलीकडे घेतली. मग डोकं त्याला जाणार तर काय होणार? कारण खाजगी याचिकेत तुम्हाला अर्ज करताच येत नाही सरकारला, आणि सरकारला जर अर्ज करायचा असला तर तो सेपरेट ॲडव्होकेट जनरल उभा करून याचिका दाखल करू शकतो. दुसऱ्याच्या सदावर्तीची याचिका तुम्ही कसं काय गेली? तरीही मराठ्यांचं नशीब चांगलं, तोही मान्य न्यायालयाने निकाल आपल्याच बाजूने दिला, जनतेच्याच बाजूने दिला. तरी यांनी डाव टाकला, ते झालं 2. तिसरा, 6 महिन्यापासून सांगतात आंतरवाली राज्यातले गुन्हे मागे घेऊ. 6 महिने झाले सांगतात प्रक्रिया सुरू आहे. तुम्हाला 4था मुद्दा सांगतो, सगळ्या स्वाऱ्यांची अंमलबजावणी लगेच आता करू असं म्हणत 3.5 महिने ढकललं. तुम्हाला 5वा मुद्दा सांगतो, शिंदे समितीला मुदतवाढ देऊ असं 3 महिन्यापासून सांगतात. तुम्ही अशा 8-10 चुका करणार आणि पुन्हा आमच्याकडून आंदोलन न करण्याची अपेक्षा तुम्ही कसं काय ठेवणार? यांनी चुका केल्या, त्याच्यानंतर पुन्हा 2 केल्या. 24 तारखेच्या रस्ता रोकोच्या आंदोलनात सगळ्या महाराष्ट्रात पोरावर गुन्हे दाखल केले, काहीच नाही करू. आणि तिसरी बातमी बाहेर आली, याला 10% घ्यायला लावायचं समाजाला सांगा, नाहीतर याला गुतवा. त्यापेक्षा म्हणलं आता मीच येतो सागर बंगल्यात. बैठक घेतली, मराठ्यात सांगून टाकलं, चाललो सागर बंगल्यात. चल बघू कोण काय होईल, कारण मी नाही भेकड मराठा. हो दे काय व्हायचं असेल ते, मी येतो तुझ्या घरी. कशाला इकडं तिकडं आपलं तसंच असतं. मग ते बांधायचं बांधण्यासारखं खेळ, बांध थोड्यात चल, हो दे समोर समोर. मग तो आता म्हणलाच ना मला गुतवायचं, तुझ्याच घरी येतो, चल गुतव मला. अर्ध्या रस्त्यात येऊस तर म्हणी सागर बंगला हा शासकीय, सगळ्यांसाठी त्याचे दरवाजे उघडे, त्यांचं स्वागत आहे. आणि नुसतं बांधून पोतच गेलं की दारात लावून घेतलं. दार उघडे दिले पोलिस लावून आले. आता त्यांना दोष देऊन उपयोग नाही माझ्या मतानं, कारण हे पोलिसांना सांगतात गृहमंत्री, त्यांनी सांगितलं मला ते करते. ठीक आहे, आम्ही वापस आलो, कारण त्या दिवशी मला राज्य बेचेरा होऊ द्यायचं नव्हतं आणि देवेंद्र फडणवीस साहेबाला त्या दिवशी राज्य बेचेरा करायचं होतं. कारण त्या दिवशी जर तिथं चकमक झाली असती तर माझं संघ 7-8 हजार महिला होते आणि 25 ते 30 हजार पोर होते. जर चकमक झाली असती तर पुऱ्या राज्यात यांनी धुडगूस घातला असता पोलिसांमार्फत, गृहमंत्र्यांनी.
आणि मला त्या दिवशी राज्य बेचैन होऊ द्यायचं नव्हतं, कारण राज्य शांत ठेवणं जबाबदारी आमची सुद्धा होती. मराठ्यांची म्हणून मराठ्यांनी शांत ठेवलं. आता ही जबाबदारी खरी सरकारची, तर त्यांना राज्य अशांतच करायचं, शांत राहूच द्यायचं नाही. तरीही आम्ही थांबलो. ते गप्प बसलेच नाही, त्यांनी पुन्हा पुन्हा काड्या करायला चालू केल्या. आता नवीन डाव चालू केला त्यांनी. आपल्या गावागावात महाराष्ट्रभर चलो मुंबईचे बोर्ड लावलेले, ते बोर्ड काढायला चालू केले. ते बोर्ड काढायला चालू केले. त्या बोर्डावर काहीच लिहिलेलं नाही. ते बोर्ड तुम्ही का काढताय? त्या बोर्डावर असं लिहिलेलं आहे का, उद्या सकाळी 11 वाजता कापाकापी करण्यात येणार आहे, किंवा या ठिकाणी दहशतवादी केंद्र शिक्षण घ्यायला या. परवा दिवशी सकाळपासून एकामेकाच्या तगड्या मोडायला चालू करा, असं काय लिहिलं त्याच्यावर? त्याच्यावर पक्षाचं चिन्ह आहे का? आचारसंहिता लागली का? मग बोल काढी तू कोण? मी एका अधिकाऱ्यालाच विचारलं, म्हणलं चलो मुंबईचे बोर्ड तुम्ही का काढायला लागले? ते म्हणजे वरून ये. मग मी जशी वर सर करू, म्हणलं वर तरी कोण आहे बाबा? वरच्याला फोन लावला, म्हणलं साहेब ते बोर्ड का काढताय? ते म्हणले पाटील वरूनच. मग आणखी वर सर करू, मी बी वर सरकत असतो. कमिशनरला फोन लावला, म्हणलं साहेब ते बोर्ड चलो मुंबईचं काढायचं काय कारण? ते म्हणले वरूनच राहते. बराच वर सरकवलं. मग मी बी हे पुढे थेट गृहमंत्र्यापाशी गेलो. यांनी सांगितलं मराठ्यांचे बोर्ड काढून घ्या. त्यामुळे पोलिसांना दोष देऊ नका, यांचा काही दोष नाही, ते वरून सांगतात म्हणून एखादी काढतात. सध्या फडणवीस साहेब खूप चांगल्या भूमिकेत आहे, चांगलं काम करते सध्या. ते पहिल्यांदा बघा आपल्या ग्रामीण भागात एखादा लेकरू जर जन्मलं ना, तर त्या लेकराचा 5चा कार्यक्रम असतो नाव ठेवायचं. आणि ती आत्या आणतो दाखवून आणि ती कान फुकी त्या पोराचे कान नाव ठेवते कानात. बरोबर आहे का? तशी भूमिका आत्याची सध्या देवेंद्र फडणवीस साहेबांकडे. आत्या पोलिसाच्या काना फुकीत गुन्हे दाखल करून होती मराठा. आत्याच्या पोटाचे नळ इतके फुगलेत मराठा द्वेषणी, ते पोटच वस्त्राने इतके नळ फुगलेत पोटाचे. आत्या दमत धरेल नसती पोलिसाचे कान फुकीत. कवर फुकीशी. आता 15 दिवस झाले तुमच्या घोडी एकीकडे टांगा एकीकडे, फरार कार्यक्रम सगळा तुमचा. कवर सांगत मी त्यांना सांगितलं, माझ्या खरंच सांगतो तुम्हाला, ते लई गलत जागेवर हात घातला. मला चॅलेंज दिल्यावर जमतच नाही, कारण मी उलट्या खोपडीच आहे. एखादं जर म्हणलं आरक्षण मिळत नाही, म्हणत होते की नाही मराठी मागचे 2.5 वर्ष, आता आरक्षण मिळतच नसतं म्हणले उगत लढू उपयोग नाही, ताकद व्हायला घालवते. मी सांगितलं तुम्ही फक्त ताकद उभी करा, आरक्षण कसं देत नाही त्याने मुटकरच पाहिजे. जे होत नाही ते काम आपण करत असतो उलट. आता बी बघा पुढे तुम्ही आरक्षण मिळालं, लोक म्हणते शेतकऱ्याचा प्रश्न मार्गी लागत नाही. एकदा आरक्षण मिळून द्या, कस का शेतकऱ्याचा प्रश्न मार्गी लागत नाही तेच बरोबर. मराठ्यांचं आरक्षण मिळालं की मुस्लिम बांधवाला आणि धनगर बांधवाला आरक्षण कसं देत नाही ते बी बरोबर. फक्त आता तुम्ही हटू नका, यांना डावरच उद्या काय वाचायचं, यांचे डाव सगळे मोडून टाकतो. हे टाकून टाकून मला कुठे टाकते? जेलला. आणि मी कुठे होतो जेलला? मी जेलमध्ये कायद्याचा मोर्चा करीत असतो आरक्षणाचा आतमध्ये. मराठ्याचे सगळे कैदी गोळा करीत असतो, त्यांना मराठा आरक्षण आतच शिकित असतो मी. सोमवारच्या आतच एक मराठा लाख मराठा, बाकीचे बधीर करून टाकले सगळे जेलवरती सगळे. आणि आतमधले जर मुस्लिमाचे काही कैदी असले ना, ते बी मायात पार्टी देणार, मायाकडूनच. धनगर बांधव वंजारा बांधवाचे जर काही असले कैदी ते मायाकडूनच होणार. 12 बलुतेदारांचे कैदी जर असले ते पण मायात मोर्चाच सांगेल होणार. येवल्यावाल्याचे सोडून सगळे माया सगळे सांगेल. तुम्ही कुठे ठेवा, मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय तुम्हाला सुट्टी नाही.
आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना जाहीरपणाने या पिंपळनेर मधून सांगतो, मला माहिती आहे तुम्ही टीव्हीला लाईव्ह बघता, मी झोपत नाही तो तुम्हाला कोणाला झोपायत नाही, मला चांगलं माहिती. काय काय बोलतो ही शिकमा सगळ्याला ठुले ते तिथं फक्त हिंदीतलं मला लिहिता येत नाही त्यांना. मी इकडून काय बोललो त्यांना हिंदीत कळत नाही, त्यामुळे ते लिहितात नाही. मराठीतलं सगळं लिहित होते, ही शिकमाणसं ठुले ते दिवसभर काय बोलतो लिहा. मी पिंपळनेर मधून तुम्हाला जाहीरपणाने सांगतो, उगाच मराठ्यांच्या नावे लागायच्या भानगडीत पडू नका. सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी ठरल्याप्रमाणे करा. हैदराबादच्या गॅजेटसह जे गुन्हे आणि शिंदे समितीच्या विषयात आपले ठरलेले 6-7 विषय ते घेऊन टाका आणि सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करून मराठ्यांना आरक्षण द्या. मराठ्यांच्या नादी लागू नका. तुम्हाला सोपं जाणार नाही. ते ठरल्याप्रमाणे सगळं द्या. आम्हाला राजकारणाचं काय देणं घेणं नाही. जाहीर पिंपळनेरमधून सांगतो, आम्हाला आमचे लेकरं मोठे करायचं, आम्हाला राजकारणाचं देणं घेणं नाही. तुम्ही जर सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी केली तर हेच मराठा तुम्हाला डोक्यावर येऊन नसते आणि तुम्ही नाही केली तर हेच मुलग्यावर आपली. कारण आमच्या लेकरापेक्षा आम्हाला कोणी मोठं नाही. त्यातले त्यात बिलवाल्याने एवढा धमाका करून दिलाय. तुम्ही झोपाना तर दुसऱ्या राज्यातल्या जिल्ह्याला झोपून द्यायला. कुणी आणलं गण सापडून ते 3404 उमेदवार झाले म्हणजे कोणाला झोपायना. सरकार तर फुल टेन्शन मध्ये. तुम्हाला कोण असले गणित शिकित कोण नाही त्यांचे तुम्हाला मिळव. आता जर तुम्ही 20-30 हजार लोक उभा राहिले तर चिन्ह कुठून आणता रे? चिन्ह तर पाहिजे की नाही का आणता? कांदे बटाटो टमाटो गोटे गाठे तर पाहिजे की नाही चिन्ह आता? आता आणि समजा तुम्ही 20-30 हजार फॉर्म भरले महाराष्ट्रात पुऱ्या राज्यात, प्रत्येक मतदारसंघात 20-30 हजार फॉर्म झाले समजा, त्याला चिन्ह सापडणार नाही. बरं इकडून तिकडून सापडत होते आथरी दगडून. इथं शाळात एक केंद्र असतं आणि 2 वस्त्यावर असते आणि हे 3 किलोमीटर लांब राहील आता हे चिन्ह आथरी दगड. आणि समजा एखाद्याला मराठ्याच्या रामात आथरीला दे आणि ते मराठ्यात जर म्हणून उचल माहिती येतं आणि एखाद्याला नातूच उभा राहायला आणि म्हातारा सकाळ सकाळ नंबरला लागलो आणि त्या म्हाताऱ्याला समजा दिसत नाही, त्या चिन्हत नाही, नातात सापडत ते 3 वर्ष तेच ते दात राहिले. आपण पाहू मतदान करायचं लागलो. अरे लय लफडं पाहून ठेवलं तुम्ही. आता मला पत्रकार बांधव विचारायला लागले तुमचं काय? म्हणलं मला हे काही मिळवलं नाही आणि राजकारण माझा मार्ग पण नाही. मराठ्यांचा मालक मी नाही, मराठा माझा मालक आहे. तो समाधान घेतला नाही. मी लेकरू म्हणून पुढे होऊन फक्त काम करतो आणि इमानदारीनं करतो. सरकारचा तेच प्रॉब्लेम झालाय. मग मी त्यांना फुटतही नाही आणि मॅनेजर होत नाही म्हणून ते फुल टेन्शन मध्ये. कारण मी माझ्या समाजाची निष्ठा आहे. मी माझ्या समाजावर माया करतो, प्रेम पण करतो. मायबाप मराठ्यांना तुम्हाला जाता जाता एक सांगतो, मी तुमच्या बळावर लढतो. आपल्याला आपल्या महाराष्ट्रातल्या घराघरातल्या मराठ्यांचे लेकरं मोठे करायचे. सावध राहा, बेसावध राहू नका. राजकारणासाठी फूट पडू देऊ नका. आयुष्याचं आरक्षण आपल्या लेकराला एकदा मिळून द्या. अशी संधी पुन्हा येणार नाही. आपले लेकरं आपण केलेल्या कष्टाचं चीज होईल आणि मोठमोठाले अधिकारी बनतील. त्यांना ओबीसीतूनच आरक्षण द्यायचं, त्याशिवाय हटायचं नाही. एखादा अर्धा गुन्हा झाला तर ते सगळे खोटे असणार. आणि मावशावर तुम्हाला सांगतो, हे खोटे गुन्हे आपल्या पोरावर दाखल करणार करू द्या, भेऊ नका. कारण तुम्ही जर म्हणला उगाच गुन्हे लेकरावर दाखल व्हायला लागले हे काय लागले, आपल्या लेकरात वाटलं होईल. ते खोटे गुन्हे काय होणार नाही. खोटे गुन्हे ते काय होत नाही. तुम्ही सगळ्यांना धीर धरावं लागेल आणि सगळ्यांनी जर एखादं पोरग नेलं पोलीस स्टेशनला, शांततेत जाऊन विचारित जा ना. 10-15 जणांना जायचं विचारायचं याचा गुन्हा काय, पुढेच निघायचं तिकडं. काय अडचण आहे का? तर लेकरांच्या पाठीशी उभा राहा तुम्ही सगळे. तिला काय धिंगाणा करू नका, नुसतं विचारा. मग 23 सहकारी नेले त्यांनी आता. 23 काय हुकलं का? करू का चालू? 23 सहकारी नेले होते माझे त्यांनी आता. त्यांना वाटलं याच्यावर तडपणी आणि भेन माग सरकन जवळच्या नेल्यामुळं मावशावर 23 जण नेले. मी एक फोन नाही केला म्हणून बसून त्या 2 वर्ष यांना
कारण मला माहित होतं नेलेले निभारी की घरी येणारच आहे. आणि जर मी भेटतोय तर तुमचं वाटोळ होते करोडो मराठ्यांचं. त्यापेक्षा आम्ही सगळ्यांनी तयारी ठेवली आता जेलला बसायची, पण मराठ्यांना आरक्षणच मिळवून द्यायचं ठरवलं. त्याच्यातला एक सहकारी असा निभार होता, 22 माघारी आले पण 23 आलाच नाही. त्याला गाडीत नव्हती यार. ते पोलिसाला म्हणतात यांजवळ गाड्या आहेत, मोठा लोक आहेत, यांना पोलिसा पण मला नका पोलीस माझ्या गाडीत नाही. आणि ते तिथंच पोलिसाच्या वाट्यावर झोपलो. त्या पोलिसाला वाटलं या फटत दिसते आता दांडगी. तेव्हा म्हणला मला डायरेक्ट आपल्या घरी नेऊन सोडा तुमच्या गाडीत. त्यांना वाटलं जाईल रिक्षापेक्षा त्यांनी 1 घंटा वाट बघितली. झोपलेलं नाही गाडी तिथं वाट्यावर त्या पोलीस स्टेशनची. ते घराला ते म्हणले हे नेऊन सोडा राव गावात, इथंच झोपून खरंच. पोलीस तर म्हणले चला भाऊ तुम्हाला गावात नेऊन सोडतो. गाडीत बसला त्यात आणि 50 रुपये त्यांचीच भेळ खाऊन आला. ते म्हणले सगळ्यांना येईल पण तुला कवाच नेणार नाही. कारण आपल्याला आता घाबरून नाही जमणार पोरं जर मोठे करायचे असले तर. आणि मी तुमच्या पाठबळावर आणि तुमच्या जीवावर लढतो आणि माझी जीवाची बाजी लावून लढतो. मी भेट नाही आणला. मी जर यांना भेट असतो ना तर ही सलाईन तोडून मराठ्यात आलोच नसतो. मी मराठ्यासाठी बोलायला भेटत नाही. तुमची कधी साहेब द्याव द्या, तुम्हाला कुठे यायचं द्याव द्या, मी कुठे पण यायला तयार आहे. माझी कशातही तयारी. फक्त माझी एकच इच्छा आहे देवाकडे, फक्त मग आरक्षण मिळूस तर माझ्या शरीरानं मला साथ दिली पाहिजे. कारण माझं शरीर मला साथ द्यायला. यांच्या मुंडक्यावर पाय देऊन जर आरक्षण नाही घेतलं ते जाऊ पडू. हे कसे आरक्षण देत नाही तेच आता बघायचं. तुम्हाला तुमची रिस्क लागली, मला माझ्या जातीची सुद्धा रिश आहे, माझ्या जातीची सुद्धा प्रतिष्ठा आहे, माझ्या जातीला अस्मिता आहे. ते टिकवणं सुद्धा आमची जबाबदारी. कधी काही जर तुमची गरज पडली तर स्वतःच्या लेकरासाठी घराच्या बाहेर पडा. एकदा हाक दिली होती अंतरवालीला, 1.5 ते 2 करोड मराठी अंतरवालीत आले होते. पुरा जगात मराठीची एकजूट दिसली होती. जर सरकार असेच खोटे गुन्हे दाखल करत राहिलं आणि आपल्यावर जर दहशत दडपण आणत राहिलं तर पुन्हा एकदा मराठ्यांनी लाखोच्या संख्येनं नाही 4 ते 5 कोटी मराठी पुन्हा एकदा एकत्र आले पाहिजे. 200 किलोमीटर आपल्याला उभा राहायला जागा नाही मिळाली पाहिजे. इतक्या ताकदीनं गावाची गावं झाडून पुसून बाहेर पडा. पुन्हा एकदा जगाला मराठ्यांची शक्ती दाखवायची. कारण हे जर आपल्या लेकरांचा छळ करीत असले तर आपल्याला शांत बसून चालणार नाही. माझा शब्द आहे तुम्हाला, यांनी माझी मान जरी कापली ना मी मुंडकं तोडून द्यायला तयार आहे, पण आरक्षण घेतल्याशिवाय आता मला गाठत नाही. तुम्ही फक्त एकजूट आता फुटू देऊ नका. मी काय वाईट करत नाही. माझ्या गोरगरीब करोडो मराठ्यांचे पोरं मोठे व्हावेत म्हणून मी लढतोय. इथं राजकारणी मराठा असो किंवा नोकरदार मराठा असो, व्यावसायिक मराठा असू द्या किंवा शेतकरी मराठा असू द्या, कष्टकरी मराठा असू द्या, सगळ्यांना आरक्षण लागणार आहे. म्हणून जाता जाता एवढंच सांगतो, आरक्षण आपल्याला मिळवायचंय. एकजूट राहा आणि काही झालं तरी मराठ्यांच्या डोक्यावरती आरक्षण देऊन गोळा टाकल्याशिवाय 1 इंचही मागे हटणार नाही शब्द तुम्हाला देतो आणि थांबतो. कारण आजान सुरू झाले, आपल्याला थांबावं लागणार आहे. आजान सुरू झाले. धन्यवाद.